नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अनन्वित अत्याचाराच्या बातम्या आपण रोजच्या रोज ऐकतो. कुणाला ठेचलं जातंय, कुणाला जाळलं जातंय, कुणावर बलात्कार होतोय, तर कुणाची मालमत्ता जाळली जाते. दुसऱ्या बाजूला भारतामध्ये जे बांगलादेशी आणि रोहिंगे घुसून बसलेले आहेत त्यांची मुजुरी वाढलेली आहे. यांना इतका माज आलाय की त्यांनी उघड उघड सरकारला आव्हान द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि हे कुठे आडगावात घडत नाहीये, हे घडतंय देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये. मालाड पश्चिम येथे जो मालवणी भाग आहे त्या मालवणीमध्ये बंगाली मुस्लिमांचा एक खूप मोठा मेळावा झाला 21 डिसेंबर रोजी. या मेळाव्याला हजारो मुसलमान उपस्थित होते. काँग्रेसचे स्थानिक आमदार हाजी असलम शेख यांच्या पुढाकाराने हा मेळावा झालेला आहे. गेल्या काही काळामध्ये मालवणीमध्ये खूप मोठ्या संख्येने सरकारी भूखंडांचा कब्जा केला जातोय. तिथे झोपड्या ठोकल्या जात आहेत आणि इथे बांगलादेशी रोहिंग्यांची गर्दी जमवली जाते. आणि ही गर्दी किती वाढली आहे त्याची झलक या मेळाव्याच्या निमित्ताने सगळ्या मुंबईकरांना दिसलेली आहे. मालवणी गेट नंबर 8 मध्ये हा जो बंगाली मुस्लिमांचा मेळावा झाला, या मेळाव्यामध्ये बांगलादेशी किती होते आणि बंगाली किती होते याचा प्रशासनाला सुद्धा पत्ता नाहीये. गेल्या काही वर्षामध्ये मालवणीमध्ये सरकारी भूखंडांचा खूप मोठ्या प्रमाणात कब्जा करण्यात आला. या भूखंडांवर अनधिकृत झोपड्या ठोकण्यात आल्या आणि इथे बांगलादेशी आणि रोहिंगे मोठ्या संख्येने वसवण्यात आले. न्यूज डंकाने वारंवार याच्या संदर्भात रिपोर्ट प्रकाशित केले, अनेक व्हिडिओ सुद्धा बनवले. आम्ही जे म्हणत होतो, आम्ही जे वारंवार मांडत होतो त्याच्यावर या मेळाव्याने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे. मालवणीमध्ये हजारोंच्या संख्येने बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी घुसखोरी केलेली आहे. हा फक्त न्यूज डंकाचा आक्षेप नाहीये. महायुती सरकारमधील मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या बांगलादेशींच्या घुसखोरीच्या विरोधात, इथे ठोकलेल्या अनधिकृत झोपड्यांच्या विरोधात अनेक आंदोलनं हाती घेतलेली आहेत. भाजपचे स्थानिक नेते ब्रिजेश सिंग सातत्याने याच विषयाला धरून आवाज उठवताना दिसत आहेत. उन्नयन बंगाली असोसिएशनने 21 डिसेंबर रोजी इथे बंगाली मुस्लिमांच्या एका मोठ्या मेळाव्याचं आयोजन केलं. या मेळाव्यामध्ये हजारो मुस्लिम उपस्थित होते. हाजी असलम शेख स्थानिक काँग्रेसचे आमदार या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. मुंबईमध्ये असे अनेक भाग आहेत, असे अनेक पॉकेट्स आहेत जिथे एकेकाळी हिंदूंची बहुसंख्या होती, परंतु हळूहळू लोकसंख्येचं एक गणित बिघडत चाललेलं आहे आणि हे गणित बिघडावं म्हणून काही लोक कामाला लागलेले आहेत. मालाड पश्चिम मधील मालवणी जो भाग आहे तो तशाच प्रकारचा भाग आहे. एकेकाळी येथे मराठी, गुजराती, उत्तर भारतीय लोकांची बहुसंख्या होती, परंतु गेल्या काही वर्षामध्ये येथे मोठ्या संख्येने मुस्लिमांची संख्या वाढलेली आहे. मालवणीमध्ये बंगाली मुस्लिमांचा मेळावा होतो आणि या मेळाव्याला हजारो मुस्लिम उपस्थित राहतात. ही घटना अत्यंत बोलकी आहे. ही घटना स्पष्ट करते हो, खरोखरच मुंबईमध्ये लोकसंख्येचं गणित बिघडवलं जात आहे आणि हे काम जे कोणी करतंय अत्यंत यशस्वीपणे करतंय. या देशामध्ये जिथे जिथे हिंदू अल्पसंख्याक झाला तिथे तो असुरक्षित झाला. त्याचं जीवित, त्याचं वित्त तिथे धोक्यात आलं. त्याच्या घरातल्या महिलांची अब्रू धोक्यात आली आणि त्याला अखेर तिथून पळ काढावा लागला. बांगलादेशातील जो हिंदू आहे तो सध्या अशाच बिकट परिस्थितीला सामोरं जातोय. त्याला घरातून बाहेर पडण्याची सुद्धा भीती आहे. ही परिस्थिती भविष्यामध्ये मुंबईत सुद्धा निर्माण होऊ शकते, कारण मुंबईमध्ये लोकसंख्येचं गणित बिघडवण्याचं काम सुरू आहे, षडयंत्र सुरू आहे आणि या षडयंत्रामध्ये सरकारी अधिकारी, कर्मचारी, बडे राजकीय नेते असे बरेच जण सहभागी आहेत. बांगलादेशी आणि रोहिंगे घुसखोर देशभरामध्ये जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांना राजकीय आशीर्वाद मिळतात आणि या राजकीय आशीर्वादामुळे इतके मुजोर झालेले आहेत, त्यांना आता खात्री झालेली आहे की देशात आपल्याला कोणीही हात लावू शकत नाही. 21 डिसेंबर रोजी मालवणीमध्ये जो बंगाली मुस्लिमांचा मेळावा झाला, या मेळाव्यामध्ये नाराए तकबीर, अल्लाह अकबरच्या घोषणा देण्यात आल्या. म्हणजे घोषणा द्यायच्या, स्थानिक लोकांना चिथावणी द्यायची, त्यांना भयकंपित करायचं, असा संपूर्ण प्रकार. एका बाजूला पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या कमी कमी होत चाललेली आहे, हिंदू आकर्षित चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या वाढते आहे. त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांची भर पडते. प्रत्येक निवडणुकीच्या आधी हे घुसखोर आपल्या शक्तीचं प्रदर्शन करताना दिसतात, आपल्या बेटकुळ्या फुगवून दाखवताना दिसतात. मालवणीसारख्या भागामध्ये जिथे एकेकाळी हिंदूंची बहुसंख्या होती त्या भागामध्ये अचानक इतक्या मोठ्या संख्येने बंगाली मुसलमान आले कुठून? त्यांना इथे बोलवलं कोणी? त्यांना इथे वसवलं कोणी? त्यांना इथल्या मतदार याद्यांमध्ये स्थान कोणी दिलं? त्यांना इथे कोण रिचवतंय? त्यांना इथे कोण बस्तान ठोकायला मदत करतंय? कोणालाच हा प्रश्न पडत नाही, ना पोलिसांना पडत, ना सरकारी यंत्रणेला पडत. आणि ही जी समस्या आहे ती दिवसेंदिवस गंभीर होते. 2026 मध्ये बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका आहेत. गेल्या वर्षी आपल्याकडे सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकांच्या काळामध्ये नेमका काय माहोल होता आठवून पहा. सगळे राजकीय पक्ष जे स्वतःला सेक्युलर समजतात ते मुस्लिमांचे मेळावे भरवत होते. या मेळाव्यांमध्ये मुस्लिम मौलवी हजेरी लावत होते, आपलं शक्ती प्रदर्शन करत होते, चिथावणीखोर भाषणं करत होते, आपली राजकीय ताकद दाखवत होते आणि आपल्या मतांची किंमत वसूल करून घेत होते. दुसऱ्या बाजूला बांगलादेशमध्ये काय परिस्थिती आहे लक्षात घ्या. हिंदू दहशतीखाली आहे आणि हिंदू दहशतीखाली राहावा म्हणून ठिकठिकाणी हिंसाचार सुरू आहे, जाळपोळ सुरू आहेत, कत्तली सुरू आहेत.
अशा प्रकारे वातावरण निर्मिती केली जाते, विशेष करून जमाते इस्लामी सारख्या पक्षाकडून, की जेव्हा प्रत्यक्ष मतदान होईल तेव्हा कोणताही हिंदू मतदार आपल्या घराच्या बाहेर पडण्याचं धाडस दाखवणार नाही. म्हणजे मतदान करणं वगैरे खूप दूरची गोष्ट, घराच्या बाहेर पडणारच नाही, अशा प्रकारचं वातावरण बांगलादेशमध्ये निर्माण केलं जात आहे. म्हणजे एकीकडे भारताचं चित्र आहे जिथे सगळे राजकीय पक्ष मुस्लिम मतांसाठी लोटांगण घालताना दिसतात, आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेशचं चित्र आहे जिथे हिंदू मतदारांवर निवडणुकीच्या आधी वरवंटा चालवण्याचे प्रयोग सुरू आहेत. बांगलादेशमध्ये जे सत्तांतर झालं त्या सत्तांतराच्या काळामध्ये ज्या विद्यार्थी नेत्यांचा समावेश होता त्यांनी एक पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचं नाव नॅशनल सिटीझन पार्टी. हा पक्ष आणि अवामी लीग जो शेख हसीना यांचा पक्ष आहे त्याच्यामध्ये तुंबळ हिंसाचार सुरू आहे, आणि या हिंसाचारामध्ये एकेकाचे बळी पडत आहेत. शरीफ उस्मान हादी हा जो विद्यार्थी नेता होता त्याला 12 डिसेंबर रोजी गोळ्या घालण्यात आल्या आणि 2 दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला. या हादीवर गोळ्या झाडल्यानंतर मुतालिब सिकदर या कामगार नेत्यावर तशाच प्रकारचा हल्ला झाला. जातीय श्रमिक शक्ती या संघटनेचा हा नेता आणि या नेत्यावर गोळीबार करण्यात आला, त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याच्या सुदैवाने तो बचावला. अशा प्रकारची परिस्थिती बांगलादेशमध्ये आहे. परंतु हिंसाचार कोणीही केला, कोणाचाही खून केला, कोणालाही गोळ्या घातल्या तरी त्याचा वचपा मात्र हिंदूंकडून काढला जातोय. कोणाचीही हत्या झाल्यानंतर हिंसाचार होतो हिंदूंच्या विरोधात, आग भडकवली जाते हिंदूंच्या विरोधात, हत्या होतात हिंदूंच्या. अशा प्रकारची परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झालेली आहे. बांगलादेशमध्ये हिंसाचाराच्या ज्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत त्याच्यावर युरोपीय देशांची आणि अमेरिकेची जी प्रतिक्रिया आहे ती त्यांचा दांभिकपणा स्पष्ट करणारी आहे. शरीफ उस्मान हादीची हत्या झाल्यानंतर युरोपातील देशांनी, अमेरिकेने आपला बाप मेल्यासारखे अश्रू ढाळले, परंतु दीपू चंद्र दासची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्याच्याबद्दल कोणी अवाक्षर सुद्धा काढायला तयार नाहीये. रशियासारखा एखादाच देश आहे जो या हिंसाचाराच्या विरोधात, हिंदूंवर जो वरवंटा चालवण्यात येतोय त्याच्या विरोधात आवाज उठवताना दिसतोय. बाकी सगळे युरोपातले देश, अमेरिका ही हिंदूंच्या बाजूने एकही अक्षर काढताना दिसत नाहीये. अत्यंत पक्षपाती अशा प्रकारचा दृष्टिकोन या देशांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे. बांगलादेश पाकिस्तानमध्ये हिंदू अल्पसंख्याक झालाय, तिथे तो भरडला जातोय, तिथे त्याच्या विरोधात जबरदस्त हिंसाचार सुरू आहे, त्याला दहशतीखाली ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला भारत जिथे हिंदू बहुसंख्य आहे परंतु काही पॉकेट्समध्ये हिंदू अल्पसंख्याक झालेले आहे आणि तिथे तो पलायन करताना दिसतोय. मालवणीमध्ये अशी काही उदाहरणं आहेत. इथे घुसखोरांचे मेळावे सुरू आहेत, घुसखोर मेळावे घेत आहेत, आपलं शक्ती प्रदर्शन करतायत. त्यांच्या मनामध्ये अशी पुसटशी शंका सुद्धा येत नाहीये की आपल्या विरोधात कारवाई होऊ शकते. त्यांना एका गोष्टीची ठाम खात्री आहे, उद्या जर आपल्या नागरिकत्वाच्या संदर्भात कोणी आपल्याला विचारणा केली, आपल्या विरोधात कोणती कारवाई सुरू झाली, असलम शेख सारखे नेते ठामपणे आपल्यासाठी उभे राहतील, आपली ढाल बनतील आणि आपला बचाव करतील. बांगलादेशमध्ये जो अल्पसंख्याक हिंदू आहे त्यांची परिस्थिती मोहम्मद युनूस यांच्या काळामध्ये बिकट झाली आहे हे सत्य आहे, परंतु आधी त्याची परिस्थिती फार चांगली होती अशातला काही भाग नाहीये. 2011 आणि 2022 या 2 वर्षामध्ये ज्या जनगणना झालेल्या आहेत, म्हणजे 10 वर्षाच्या अंतराने, त्या जनगणनेचे आकडे जर मी तुमच्या समोर ठेवले तर तुमच्या लक्षात येईल की बांगलादेशमध्ये हिंदूंचा टक्का सातत्याने घसरतोय. हिंदू तिथे अल्पसंख्याक होतात, आता तो नामशेष होण्याच्या दिशेने प्रवास करताना दिसतोय. बांगलादेशमध्ये जे खुलना डिव्हिजन आहे तिथे 2011 साली हिंदूंचा टक्का होता 12.85. 2022 मध्ये हा टक्का झाला 1.33. म्हणजे जवळजवळ 10% हिंदू इथून कमी झाले. ते कुठे गेले? त्यांना संपवण्यात आलं, त्यांना जमिनीच्या खाली गाडण्यात आलं की त्यांना देशातून हाकलून देण्यात आलं, कुणालाही ठाऊक नाहीये. आणि ही परिस्थिती फक्त खुलना डिव्हिजनमध्ये नाहीये, हीच परिस्थिती सिलेटमध्ये आहे, हीच परिस्थिती रंगपूरमध्ये आहे, हीच परिस्थिती मायमेनसिंग या डिव्हिजनमध्ये आहे. बांगलादेशमध्ये सगळीकडे हिंदू दडपला जातोय, हिंदूंवर वरवंटा चालवला जातोय आणि त्याचा परिणाम इथून हिंदू नाहीसा होत चाललेला आहे. त्याला संपवण्यात येत आहे किंवा त्याला हाकलण्यात येत आहे. बांगलादेशमध्ये हिंदू नामशेष होत असताना पश्चिम बंगाल जे बांगलादेशचं शेजारी राज्य आहे, भारतातलं राज्य आहे, त्या ठिकाणी मुस्लिमांची नेमकी काय परिस्थिती आहे ती आकडेवारी सुद्धा आपण पाहू. 1951 मध्ये पश्चिम बंगालमध्ये जी जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये इथे मुस्लिमांच्या लोकसंख्येचा जो टक्का होता तो 19.85 होता. 2011 मध्ये इथे पुन्हा एकदा जी जनगणना झाली तेव्हा पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचा जो टक्का होता तो 27 ते 30% दरम्यान वाढला होता. म्हणजे 1951 मध्ये जितके मुसलमान इथे होते त्याच्या जवळजवळ दीडपटापेक्षा जास्त मुस्लिम इथे वाढलेले आहेत. पश्चिम बंगालची आजची जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये घुसखोरांचं सुद्धा खूप मोठं प्रमाण आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या माध्यमातून यातले थोडेसे घुसखोर मतदार यादीतून बाहेर पडणार आहेत. परंतु ही जी घुसखोरी झालेली आहे ती फक्त पश्चिम बंगालमध्ये झालेली नाहीये. बांगलादेशी आणि रोहिंगे फक्त पश्चिम बंगालमध्ये घुसून बसलेले नाहीयेत. त्यांनी पश्चिम बंगालचा एका मार्गासारखा वापर केला आणि या मार्गाने ते भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये
शिरलेले आहेत. भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी बस्तान ठोकलेलं आहे, आपल्या वस्त्या निर्माण केलेल्या आहेत, आपली पॉकेट्स निर्माण केलेली आहेत. मुंबईमध्ये मालवणी परिसर जो आहे तो त्याच प्रकारचा परिसर आहे जिथे बांगलादेशींनी आपला अड्डा बनवलेला आहे. घुसखोरीची वाळवी महाराष्ट्रामध्ये झपाट्याने पसरत चाललेली आहे. मालवणीमध्ये बांगलादेशींना आश्रय कोण देतो? काँग्रेसचा नेता हाजी असलम शेख. या असलम शेखची महाराष्ट्रामध्ये अजिबात कमी नाहीये. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ते विखुरलेले आहेत. यवतमाळचं ताजं उदाहरण आहे. यवतमाळमध्ये एक गाव आहे शेंदूरसानी. गावाची लोकसंख्या 1,500. या गावामध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या 3 महिन्याच्या काळामध्ये 27,397 जन्म प्रमाणपत्रांची नोंद करण्यात आली. हे शक्य कसं आहे? ज्या गावामध्ये फक्त 1,500 लोक आहेत त्या गावामध्ये तरुण किती असतील, विवाहित किती असतील, आणि त्या गावामध्ये 3 महिन्यामध्ये 27,397 जन्म प्रमाणपत्रांची नोंद होते. अर्थ उघड आहे की हा मोठा घोटाळा आहे, हे मोठं षडयंत्र आहे. हे षडयंत्र फक्त भ्रष्टाचाराचं नाही आहे. बांगलादेशी घुसखोरांना, रोहिंग्यांना या देशाच्या नागरिकत्वाचा टिळा लावणारं हे षडयंत्र आहे. आणि जी नावं या प्रमाणपत्रामध्ये दिसतात ती सगळी नावं उत्तर भारतातली आहेत, आसाममधली आहेत, पश्चिम बंगालमधली आहेत. चवली पावलीच्या फायद्यासाठी बांगलादेशी, पाकिस्तानी आणि रोहिंग्यांना भारताची कागदपत्र बहाल करणारे अधिकारी आणि कर्मचारी या देशामध्ये कमी नाही आहेत. यांचं एक खूप मोठं रॅकेट भारतामध्ये कार्यरत आहे. या लोकांची जेव्हा ओळख पटते, या लोकांचे गुन्हे जेव्हा उघड होतात तेव्हा तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्याची गरज आहे. परंतु या देशाचे कायदे आजही इतके कमकुवत आहेत की कायद्याच्या पळवाटांचा हे फायदा उठवत असतात आणि गुन्हा दाखल झाल्या जामीन घेऊन बाहेर येत असतात. महाराष्ट्रामध्ये जेव्हा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हाती घेतली जाईल तेव्हा अनधिकृत झोपड्यांच्या बिळामध्ये घुसून बसलेले हे जे उंदीर आहेत ते सरकारी पिंजऱ्यामध्ये अडकतील. परंतु ही मोहीम निश्चितपणे सोपी असणार नाहीये. उत्तर प्रदेशच्या उदाहरणावरून हे बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा योगी सरकारने घुसखोरांना हुडकून काढण्यासाठी व्यापक प्रमाणामध्ये मोहीम हाती घेतली, त्याच्यानंतर या घुसखोरांनी आश्रय घेतला तिथल्या मशिदींचा, तिथल्या मदरशांचा. अनधिकृत मशिदी आणि मदरसे म्हणूनच उभारले जातात. महाराष्ट्रामध्ये अशा मशिदी आणि मदरशांची अजिबात कमी नाहीये. मालवणीमध्ये तर अशा 2-3 अनधिकृत मशिदी आहेत. या मशिदींची निर्मिती फक्त नमाजाला जागा उपलब्ध व्हावी म्हणून केली जात नाही. ही घुसखोरांची तात्पुरती व्यवस्था असते. या देशामध्ये जे बांगलादेशी, रोहिंग्या आणि पाकिस्तानी घुसून बसलेले आहेत त्यांची सुरुवातीच्या काळामध्ये लपण्याची, निवाऱ्याची जागा म्हणजे या अनधिकृत मशिदी आणि अनधिकृत मदरसे. एकदा इथे ते स्थिरस्थावर झाले मग त्यांना पोटापाण्याला लावण्यात येतं. आजूबाजूच्या फुटपाथवर त्यांना ठेले टाकून दिले जातात आणि मग त्यांची रवानगी होते असलम शेख यांच्यासारख्या नेत्यांनी निर्माण केलेल्या झोपडपट्ट्यांच्या साम्राज्यामध्ये. तिथे यांच्या वस्त्या निर्माण केल्या जातात. या वस्त्यातून त्यांचे मतदार निर्माण केले जातात. उन्नयन बंगाली असोसिएशनने मालवणीमध्ये जो काही मेळावा घेतलेला आहे त्या मेळाव्याची दखल घेणं म्हणूनच गरजेचं आहे. हे शोधण्याची गरज आहे की या मेळाव्याला जे बंगाली मुसलमान उपस्थित राहिले त्यातले बांगलादेशी किती आणि त्यातले भारतीय किती. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका, आणि न्यूज डंका सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका बीज डंका. नमस्कार, धन्यवाद.